पाटलांनी रायगडची जबाबदारी घ्यावी, शेतकरी बर्बाद होऊ नये यासाठी काम व्हावं असं रायगडमधल्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. शेतकऱ्यांनी जमिनी देऊ नयेत, जर दिल्या तर कंपन्यांमध्ये पार्टनरशिप मागा असं विधान राज ठाकरे यांनी केलेलं आहे. शेकापच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचं भाषण पार पडलं आणि या भाषणामध्ये त्यांनी रायगडकरांना हे आवाहन केलेलं आहे. आपल्या जमिनी विकल्या जाऊ देऊ नका आणि जर जमिनी दिल्या तर त्या उद्योगपतींशी हा करार करा, त्यांना तशी अट घाला की आपण तुमच्या कंपन्यांमध्ये पार्टनर होऊ आणि मगच जमिनी विकू असं आवाहन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले. शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत, उद्योगधंदे येत आहेत, उद्योगधंद्यांमधनं बाहेरच्या राज्यातनं माणसं येत आहेत. मी आज ज्या व्यासपीठावरती आलेलो आहे त्या पक्षाचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष. म्हणजे एका बाजूला शेतकरीही बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार भरती होत नाहीये, बाहेरच्या राज्यातले लोक होत आहेत. शेतकरी कामगार पक्ष मग काय उपयोग? या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही हातामध्ये घेतली पाहिजेत आणि जो शेतकरी आहे तो बर्बाद होणार नाही. या रायगड जिल्ह्यामधली मराठी तरुण तरुणी या उद्योगधंद्यामध्ये कामाला लागली पाहिजेत. याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे. याच्या पुढे उद्योगधंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले, तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत, त्यांना म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार. आमची मुलं तर लागतील तुमच्याकडे कामाला, पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला. आज या गोष्टी जर नाही वाचवल्या आपण, आपल्या हातात काहीही राहणार नाही.